जय भीम, नमो बुद्धाय. आज मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही आलेलो आहोत. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. आज म्हणजे गेली 180 अधिक दिवसापासून येतोय रोज. तर आजचं येण्याचं एक थोडं विशेष महत्त्व असं की आज या ठिकाणी काही उदाहरणार्थ अमन आंबेडकर या ठिकाणी भेटायला येणार होते. त्यांनाही विद्यापीठ प्रशासनाने भेटू दिलेलं नाही आहे. अशा प्रकारची विद्यापीठ प्रशासनाकडून एक पुष्कळ दाबी जी चालू आहे गेल्या 190 दिवसापासून, त्याचा आजही आम्हाला अनुभव पाहायला मिळतोय. आज बनते गेटच्या पलीकडे आहेत, आम्ही गेटच्या बाहेर आहोत. म्हणजे हे चित्र एका ठिकाणी पाहायला मिळतं. एखाद्या जेलमध्ये आपण भेटायला जातो एखाद्या कैदीला, तर त्या कैदीला भेटायला जायचं असेल तर तुम्हाला त्या कस्टडीच्या बाहेर तो उभा असतो आरोपी, आणि आपल्याला जर काही कोणाला भेटायचं असेल तर आपण कस्टडीच्या पलीकडे असतो. तर अशा पद्धतीचं एक चित्र आम्हाला ह्या विद्यापीठात आल्याच्या नंतर या प्रशासनाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हे निषेधार्थ बाब आहे. आज विद्यापीठामध्ये पाली वर्गाचा विशेष क्लासही चालू आहे. या पाली विद्यार्थ्यांना सुद्धा मला ह्या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून थोडासा संदेश द्यायचा आहे की तुम्ही जे काही या ठिकाणी क्लासेसला येता, थोडी तरी शर्मेची बाब तुमच्यामध्ये असू द्या. बौद्ध धम्माचा अभ्यास करायला तुम्ही या ठिकाणी येत असताना त्या बौद्ध धम्माचे धर्मगुरू वंदे विमानचं या ठिकाणी आंदोलन करतायत, तर तुम्हाला पाली भाषा महत्त्वाची एवढी वाटते, तर पाली भाषा भवनाच्या आंदोलनासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. पण तुम्ही तसं करत नाही आहेत. तुम्ही या विद्यार्थ्यांमध्ये जवळजवळ 60% रिटायर कर्मचारी आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्याची बाबासाहेबांच्या नावाने, तथागतांच्या नावाने सुख भोगलेली आहेत. आता रिटायर आहेत, 2-2, 3-3 BHKचे फ्लॅट घेऊन राहत आहेत. एक विरंगुळा म्हणून पाली भाषेचं शिक्षण घ्यायला विद्यापीठामध्ये येत आहेत. परंतु असं असताना त्यांना थोडासाही शरम नाही आहे, लज्जा नाही आहे की एक भंते या ठिकाणी गेली 1 फेब्रुवारीपासून ते आज 22 तारीख आहे, म्हणजे जवळजवळ 22 दिवस झाले एका चिवरवर त्या ठिकाणी बसलेले आहेत. तर ही किती शोकांतिक आहे आणि तुमच्यासाठी शर्मेची बाब आहे. तुम्ही नक्कीच बनतेच्या या आंदोलनामध्ये उतराल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही मुंबईकरांनाही अपील करतो, महाराष्ट्रातील तमाम बौद्धांना अपील करतो. ह्या आंदोलनामध्ये बनतेच्या पाठी ताकदीनं उभं राहणं गरजेचं आहे. हा आंदोलन विद्यापीठ प्रशासन जाणून बुजून चिघळवत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि त्यांना या ठिकाणी असलेलं सरकार असेल, पोलीस प्रशासन असेल, किंवा या ठिकाणचे स्थानिक जे नेते आहेत आंबेडकरी म्हणवणारे, हे सगळे प्रशासनाच्या बाजूने उभे आहेत, पण बनतेच्या बाजूने कोणी उभे नाही आहेत. आम्हाला चेंबूरहून यावं लागतं, कोणाला गोंडीवरून यावं लागतं, कोणाला मानपूरवरून यावं लागतं. परंतु विद्यापीठ प्रशासनाच्या आसपास जे कोणी धर्म बांधव आपले आहेत ते ह्या आंदोलनाला आवाजाचा पाठिंबा देताना पाहायला मिळत नाही आहेत. त्याच्यामुळे माझा या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आंबेडकरी बौद्ध बांधवांना विनंती आहे की आपण बनतेच्या या आंदोलनामध्ये ताकदीनं उभं राहणं गरजेचं आहे. बनते काय स्वतःच्या स्वार्थासाठी काही मागत नाही आहेत. बनते समाजाचा जो भविष्य आहे, जो बौद्ध धम्माचा जो इतिहास आहे, तो जतन करून ठेवण्यासाठी जी पाली भाषेचा गेल्या हजारो वर्षाचा जो काही लेखाजोखा आहे तो व्यवस्थितपणे भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढींसमोर मांडण्यासाठी एखादं भवन त्या ठिकाणी व्हावं आणि त्या भवनाच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा अभ्यास आणि प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. हाच त्या भवनाचा उद्देश बनतेच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत प्रशासनाकडे. पण प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनालाही विनंती की त्यांनी हे आंदोलन चिघळवू नये. लवकरात लवकर विचार बैठकीच्या माध्यमातून मिटवून लवकरच हा लढा, हे आंदोलन संपवलं पाहिजे आणि बनतेंवरती जो अन्याय चालू आहे तो अन्याय कुठेतरी थांबवला पाहिजे, अशीच माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे. जय भीम, नमो बुद्धाय.